शिक्षक आणि शिक्षिका बंधू वगैरेंनो, आपली ही एकजूट या ठिकाणी या विषयावर बघून मी समाधान व्यक्त करतो. कारण आतापर्यंत अनेकदा प्रयत्न झाले, परंतु शिक्षकांची एकजूट याप्रमाणे कधी पाहायला मिळाली नाही. पहिल्यांदा निर्माण झाली, यापुढेही ते टिकून राहील आणि या विषयाचं जोपर्यंत निराकरण होत नाही तोपर्यंत आम्ही एकजूट राहू अशी प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आज सकाळी 10 ते पावणे 12 पर्यंत स्पेशल सेशन होतं आणि त्या स्पेशल सेशन मध्ये अर्ध्या तासाचा विषय माझा होता. तो अर्धा तास मिळू शकला नाही, तो भाग वेगळा आहे. परंतु ते तुम्ही क्लिपवर बघितलं असेल की आम्हाला ज्या शिक्षकांना एसआयआरचं काम दिलं, बीएलओचं काम दिलं, सेन्ससचं काम दिलं, सगळ्या प्रकारच्या कामाला बीएलओच्या नावाने जे गुंतवलं, त्या विषयाच्या संदर्भात मी त्या ठिकाणी आज बोललो आणि तिथे हे लक्षात आणून दिलं शासनाच्या की आतापर्यंत राज्य शासनाने स्वतःहून कारवाई करायला पाहिजे होती. कारण 23 ऑगस्ट 2023चा शासन निर्णय आहे आणि शासनाने हे काम, हे आता बीएलओचं काम आहे, ते त्यांनी अशैक्षणिक म्हणून घोषित केलेलं आहे. राज्य शासनाचा हा अपमान आहे की जर राज्य शासनाने अशा प्रकारचा जीआर काढल्यानंतर सुद्धा जिल्हाधिकारी असतील किंवा हे मंत्र्यांनी त्या ठिकाणी मान्य करायला पाहिजे असा मी आग्रह धरला. त्यांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केली की डिपार्टमेंटचे आदेश आहेत, त्याच्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करू. दुसरं असं आहे की या बाबतीत जे हायकोर्टाचे निर्णय आहेत, ते हायकोर्टाचे 2 निर्णय मी वाचून दाखवले. सर्वच निर्णय वाचून दाखवणं शक्य नव्हतं, एवढा त्या ठिकाणी वेळ नव्हता. त्यातला एक निर्णय असा की तुम्ही एकतर एक काम शिक्षकांना देऊ शकत नाही. आरटी मधली जी तरतूद आहे ती तरतूद निवडणुकीशी रिलेटेड असणारं काम, हा शब्दप्रयोग बरोबर आहे, पण ते 1950चा जो लोकप्रतिनिधीचा जो ऍक्ट आहे त्याला अनुसरून आहे आणि म्हणून त्यातलं सेक्शन 29 याप्रमाणे तुम्ही काम देऊ शकत नाही शिक्षकांना. हे हायकोर्टाच्या निर्णयामधलं मी वाचून दाखवलंय आणि त्यातच त्यांनी पुढे म्हटलंय की कोणी शिक्षकांनी जर नकार दिला तर सस्पेन्शन असो की कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याकरता राज्य शासन किंवा कोणत्याही प्रकारचं ज्यांच्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे ते असा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, हे सुद्धा पॉइंट आउट केलं. याच्यामध्ये भरपूर चर्चा आज झाली आणि मला खात्री आहे की राज्य शासन गंभीर झालंय आणि शेवटी सभापतीने आदेश दिले की हा विषय गंभीर आहे. महाराष्ट्रामधले सर्व म्हणजे जवळजवळ 4.5 लाख शिक्षक, यामध्ये त्यापैकी काही 50% लोकांना घेतलं असेल, पण जेवढे काही शिक्षकांना यामध्ये समाविष्ट केलं गेलेलं आहे, या शिक्षकांचा हा प्रश्न केवळ त्यांच्या पुरता मर्यादित नाही, त्यांच्यावर अवलंबून असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं जे कधीही भरून न निघणारं जे शैक्षणिक नुकसान आहे ते भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही ताबडतोब उपाययोजना करा. म्हणून तुमच्या दालनामध्ये हे अधिवेशन संपण्याच्या आधी मित्रांनो टीईटीच्या संदर्भात हा विषय विस्ताराने त्यांनी मांडलेलाच आहे. मला खात्री आहे की या बाबतीत निश्चितपणे काहीतरी कारवाई होईल. ज्या ज्या ठिकाणी मुंबईमध्ये एफआयआर दाखल केले होते त्या ठिकाणच्या सिनियर पीआयशी बोलून ते एफआयआर कशी रद्द होती या दृष्टिकोनाने त्यांनी वाटचाल करावी अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. दुसरा विषय आपला जो सगळ्यात महत्वाचा आपल्याला वाटतोय तो टीईटीचा आहे. टीईटीच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्यामुळे आम्ही आता 2-3 गोष्टी त्यांना मागणी केली आणि त्यावर सुद्धा बैठक घेण्याचं दादाजी भुसे साहेबांनी मान्य केलेलं आहे. त्यातला एक पहिला जो प्रश्न आहे तो आहे की जसं तामिळनाडू आहे, केरळ आहे आणि कर्नाटक आहे, उत्तर प्रदेश आहे, या राज्यांनी शिक्षकांकरता ज्याची काठिण्य पातळी लो आहे, कमी आहे,
अशा प्रकारची स्पेशल टीचर टीईटी टेस्ट जी ठेवली तशाच पद्धतीने ते महाराष्ट्राने सुद्धा लागू करावी अशा प्रकारचा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरलेला आहे. परंतु सर्वसामान्यपणे याची काठिण्य पातळी ही खूप हाय आहे आणि जो अभ्यासक्रम आपल्याशी संबंधित नाही, निगडीत नाही अशा त्या विषयाच्या संदर्भातली परीक्षा देणं हे आमच्याकरता अवघड आहे. म्हणूनच 3 आणि 4, 5% निकाल लागतो आणि त्याकरता सवेतन 2 महिन्याची रजा शिक्षकांना स्पेशल लीव ही तर मागणी आणि जोरकसपणे त्या ठिकाणी केली आणि यावर बैठक घेण्याचं मंत्री महोदयांनी मान्य केलेलं आहे. मला अजूनही सभागृहाचं काम आहे. जो प्रश्न आता या ठिकाणी थोडक्यात मांडला तो विस्ताराने मांडण्याकरता मी आपली रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो.